कलियुगाकडे तुम्ही कसं बघता? कली कुठे होता? राजा परीक्षितचा आतमध्ये होता. कली कुठे आहे? आतमध्येच आहे. ह्याचा वध करणारा म्हणजे कोण? समाप्त करणारा कोण? म्हणजे कल्की. मग कल्की कुठे असणार? जिकडे कली आहे तिकडे कल्की असणार. म्हणजे कल्की पण कुठे आहे? आपल्यातच आहे ना. त्याला मात देण्यासाठी पण कल्की पण आपल्यातच आहे. आपण कसं बघतो? आपला दृष्टिकोन कसा आहे? आयुष्यात कुठलीही अशी घटना किंवा चॅलेंजेस आला तर ईश्वरने आपल्याला तेवढा सक्षम बनवून ठेवलेला आहे की आपण ते मात करून पुढे जाऊ शकतो. पहिला जे भाग आहे ते सत्य, म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपली विवेकबुद्धी. दुसरा आहे धर्म, तर जे सत्य प्रकाशित होते, जे सत्य आपल्याला माहिती आहे ते जगणे, ते आपल्या व्यवहारात आणणे, सत्य का पालन करणे. आता धर्म जर आपण नाही पाळला त्याला म्हणतात धर्माची हानी. मग ईश्वर काय करतो? न्याय. आता न्याय म्हणजे काय? मग ईश्वर येऊन सांगतो की अरे बाबा आपण चुकलेलो आहे, हे सत्य आहे, हे धर्म आहे, याचं पालन करा. आता न्याय पण नाही समजला मग होतो संहार. आणि त्याचा सर्वात सुंदर जे प्रकरण घडलं ते कोविडमध्ये. ते न्यायचं खरं अर्थाने ते सुरुवात होतं की बाबा अब समज जाओ, अब सुधर जाओ. ते नाही झाला तर अंतिम फेज आहे संहार.